कशीच नाही. कुत्र्याला मैसून, मग बैलाला एखादच का नाही, म्हशीला सोमवार का नाही, बोकडाला चतुर्थी का नाही, कुत्र्याला माळ का नाही. आता डोकंच बंद होईल तुमचं. सगळ्यांना नाही, निद्रा बोलायला सगळ्यांना नाही, भय सगळ्यांना नाही, मैथून सगळ्यांना नाही, पण 14 गोष्टी अशा आहेत का त्या फक्त माणसाकडे आहेत. फक्त माणसाकडं, इतर एकाही प्राण्याकडे नाही. इन टोटल झोळाशी, इन टोटल झोळाशी एव्हरी ॲनिमल ॲज ए डिफरन्स कंडिशन. जसं बसलेल्या सगळ्या माणसांचे मेंदू समान आहेत. काही फरक डोक्याला ताण नाही करत बघा. मेंदू समान आहे, ब्रेन इज समान आहे, ब्रेन इज सेम, बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. मेंदू सगळ्यांचा गेलं बोंबाला समान आहे, पण वापरण्याची कॅपॅसिटी वेगळी. काहींनी शेवटपर्यंत मेंदू वापरला नाही, काहींनी इतका मेंदू वापरला येडे झाले, आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. आता नीट आहे का, मेंदू सगळ्यांचा समान आहे. जसं विद्यार्थी वर्गात सारखेच आहे, पण आता कालपासून जी परीक्षा झाली ना सुरू, काल, आता याच्यात किती ब्रिलियंट पोऱ्या जरी असला यवन, त्याला 35 वाला भारी भरण का. त्याला का रात्रंदिवस अभ्यास केला, तो यवन आहे, त्याच्याकडे क्वालिटी आहेच. 40% मुलांकडे हाय ब्रिलियंट क्वालिटी वर्गात आहे. नीट आहे का, यवन मुलं वर्गात आहेत की जे मेरिट लिस्टचे आहेत. अशी 10-5 का होईना पण आहे, पण जे कोपऱ्यात बसून कधीच शाळेत आले नाही ते सुद्धा कधी कधी त्यांच्या बरोबरीने येतात. कशामुळं ते तुमचं तुम्ही माना, नाही तर तुम्ही लगेच क्लिप कराल. इंग्रजीकरांनी शिक्षण क्षेत्राच्या भावना दुखावल्या. तुम्ही आमची हायवेच करीत नाही. माझे तर काय दिवस फिरलेत काय कळत नाही. उठलं काढलं पुढं सुरू, उठलं काढलं पुढं सुरूच. आज बोकड्याला बोलला, उद्या शेळीला. पण मी वेगळा माणूस आहे. तुम्ही किती मला शिव्या द्या, आहे ते सत्याचे, आहे ते सत्याचे. फक्त त्रास काय, तुम्हाला सत्य स्वीकारायची सवय नाही, त्यामुळं आम्हाला त्रास आहे. आणि तुम्ही कधीच सत्य स्वीकारू शकत नाही. सावध राहा. त्याचं उत्तर ऐका ना मला. थोडं पुढे जातात, करंट लागला. आता करंट लागला, मग किती गोष्टी शिकायच्या आहेत? 14. ज्या कुणाकडे आहेत फक्त बस फिट बसलं कीर्तन. आता कोणाकडे? माणसाकडे एक हात लिहूनच घ्या. आता 14च्या 14 एक हात जगात फक्त माणसाला आहे. म्हणजे याला 3 कारण आहेत. शरीर शुद्ध होतं स्नानानं, मन शुद्ध होतं नामानं, चित्त शुद्ध होतं ध्यानानं, आणि धन शुद्ध होतं दानानं. मग श्राद्ध का घालायचं? आई वडिलांच्या नावे अन्नदान. पापाच्या दाव्याच्या न्हायाचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हायाचे पैसे दिले नाही. ठरलं का मागितलं तो मला आपला काय समज नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्या, काय समज. तो म्हणला फुकाट करतो. माणसं फक्त कडक कपडे घालून येणार त्यात, नाही तर माणसं वागण्याच्या बाबतीत पूर्ण खलास आहेत. आणि श्रीमंत कोणी मागत नाही. आणि गरीबाला कोणी सोडित नाही. हे असं आहे. गरीबाचं जर पेलं तर माणसं खानदान बिवडे, आणि श्रीमंत दरवाजा लावून भारीतला ब्रँड पेतात, आणि एकाच गादीवर आखारात उड्या आणतात. त्याला कोणीच काय म्हणत नाही. ते उलटे म्हणतात. त्यांना टेन्शन असल्यामुळे ना थोडं, त्यांना दिवसभर कामाचा फार व्याप असतो. ते आपलं संध्याकाळी मेंदू शांत करण्यासाठी ते इतकी नाही घेत. त्याची बायको तर लाडायला सांगत येते ना उगाच मी रोज माझ्या हातात देते. पण ते इतके असे मला उचलून आपटत्या, शिव्या देत्या, असं काही नाही. फक्त पडून राहतात. ते पडेलच काय मग काय पडून राहते. आणि म्हणून त्याची बायको लाडे म्हणते नाही बाई 20 वर्षापासून ना पप्प्याजवळ रोज क्वार्टर आणतो, पण अजून
आणि मी बी आठवण करून देते त्यांना, जर घेतले नाही ना ते थरथर कापा, त्या कापते ना, ते थरथर कापते ना, तुला आहे का